अरे किचन टूर साठी तर किती कमेंट आल्यात मम्मी. किचन टूर साठी किती कमेंट आल्यात. तू कधी किचन टूर दाखवणार आहे? खरंच ग, भरपूर दिवसापासून किचन टूर साठी किती कमेंट येतात ते. तर चल आज करूया का? हो चल आज करूया. तर या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला किचन टूरचा व्हिडिओ पाहायला भेटला असेल. ते आमचं स्वतःचं घर नव्हतं, रेंटचं घर होतं. त्यामुळे तिथे मला माझ्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार काहीच असं व्यवस्थित करता येत नव्हतं. पण हे आत्ताचं घर आहे, हे आमचं स्वतःचं घर आहे. त्यामुळे इथे मी माझ्या आवडीनुसार आणि गरजेनुसार किचन मध्ये सर्व असं व्यवस्थित करून घेतलेलं आहे. तर आज तुम्हाला फायनली माझं किचन मी दाखवते. तर हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला लगेच सुरुवात करू. तर इथे पहा, किचन साठीचा हा दरवाजा आहे. तर दरवाजा खोलून आता चला आपण किचन मध्ये जाऊ. तर किचनला आहे ना इथे माझ्या 2 प्लॅटफॉर्म आहेत. तर आपण आहे ना आता पहिल्या प्लॅटफॉर्म पासून सुरुवात करू. तर हा पहिला आपला किचन वट्टा आहे ना, यावरतीच मी गॅसची शेगडी वगैरे ठेवते. तर किचनवरती मी फारसं असं काही जास्त सामान ठेवत नाही. तर इथे गॅसच्या शेगडीच्याच बाजूला एक तेलाचं भांडं असतं आणि बाजूला खलबत्ता आहे. आणि ह्या 2 पहा चहा साखरेच्या बरण्या आहेत. आपल्याला दररोज चहा करतोच आपण, त्यामुळे आहे ना पटकन घेता येतात मला लगेच. आणि इथे पहा ही तेलाची बॉटल आहे. तर ही तेलाची बॉटल तुम्ही व्हिडिओमध्ये नेहमीच पाहता. स्वयंपाक करताना आहे ना झटपट अशी हाताशीच असते माझ्या. आणि इथे किचन वाट्याच्याच कॉर्नरला आहे ना एक अशी छोटीशी रॅक ठेवते मी. आणि छोटीशी रॅक आहे ना आपली, त्यामध्ये पहा कॉफी, मिठाचा डब्बा, असे लागणारे पटपट काही सामान आहे ना ते ठेवते मी इथे. आणि त्याच्याच बाजूला आहे ना हे चमच्याचं स्टँड ठेवते. यामध्ये मी सर्व असे स्पून किंवा कात्री वगैरे असं सर्वच प्रकारचे चमचे वगैरे तिथेच ठेवते. आता हे किचन वाट्यावरती आपण काय काय ठेवले ते सर्व बघितलंच. आता वरचे कॅबिनेट आहेत ना किचनवरचे ते पाहू. तर हा वरचा कॅबिनेट पहा. तर याला मस्त असा काचेचा डोर आहे. बाहेरूनच किती छान दिसतोय पहा. काच असल्यामुळे ना सर्व आतमध्ये काय ठेवले ते लगेच समजतं. आणि वरती आहेत ना सर्व अशा काचेच्या बरण्या ठेवलेल्या आहेत मी. तर असं साखर, तूप वगैरे असं ठेवते. तर तूप असं खाली एका छोट्या बरणीमध्ये काढलेलं असतं. पण मोठी बरणी दररोज लागत नाही म्हणून ती मी अशी वरतीच ठेवते. आणि या कॅबिनेटला आहे ना 2 कप्पे. तर वरती आपले काचेच्या बरण्या असतात आणि खाली ना अशा चांगल्या क्वालिटीचे हे प्लास्टिकचे डबे आहेत. तर हे डबे पण खूप छान येतं. पूर्ण असे एअरटाईट आहे. आणि प्रत्येक डब्यामध्ये आहे ना 1 किलो धान्य बसतं. म्हणजे आपण कडधान्य ठेवू किंवा दुसरं काही सामान ठेवू, 1 किलो बरोबर बसतं. तर इथे त्या बाजूला आहे ना मसाल्याचा डब्बा आहे. त्यामध्ये मी सर्व असे खडे मसाले ठेवते. आपल्याला काही भाजीची फोडणी वगैरे करायची असली किंवा पुलाव वगैरे बनवायचं असलं तर तिथून मला तो पटकन घेता येतो. आणि बाजूलाच आहे ना 2 हे रोल आहेत. तर एक बेकिंग पेपर आहे आणि एक कॉईल पेपर आहे. तर ह्यांचासुद्धा खूप असं रेसिपीज वगैरे करताना यूज होतो. पुढे त्या डब्यांच्या पुढे थोडीशी जागासुद्धा रिकामी होती. त्यामुळे मी ते तिथेच ॲडजस्ट केले. पहिलं कॅबिनेट आपलं बघून झाले. कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कॅबिनेटच्याच बाजूला इथे चिमणी आहे आपली. तर ही एलिका कंपनीची चिमणी आहे. ती बरोबर अशी गॅसच्या वरतीच लावलेली आहे. त्यामुळे काही आपण तळलं वगैरे स्वयंपाक करताना काही ठसका वगैरे असं मिरचीचा वगैरे ठसका उठतो तर लगेच ते असं शोषून घेते. म्हणजे त्यामुळे बिलकुल असं आजूबाजूला तेलकटसुद्धा होत नाही आणि घरामध्ये आहे ना काहीच असं ठसका वगैरे उडत नाही. चिमणीच्या दुसऱ्या बाजूने दुसरं कॅबिनेट आहे आपलं. इथे सर्व अशा मी काचेच्याच वस्तू ठेवते. ते काचेचे बाऊल, काचेचे ग्लास किंवा हे माझे दररोजचे चहाचे कप आहे ना ते सुद्धा मी इथेच ठेवते. या कॅबिनेटमध्ये सुद्धा 2 असे कप्पे आहेत. मी सर्व असे काचेचे बाऊल वगैरे ठेवलेत. तर या कप्प्यात आहे ना बिलकुल जास्तीची अशी काही अडचण नाही. असं सुटसुटीतच सामान ठेवलेले आहे. तर आता वरचे आपले दोन्ही कॅबिनेट बघून झालेत. किचन वट्ट्याखालचे कॅबिनेट आता पाहूया. तर हा किचन वट्ट्याखालील पहिला कॅबिनेट आहे. इथे आहे ना गॅसचं सिलेंडर असतं. 2 सिलेंडर आहेत पण एक मी दुसरीकडे ॲडजस्ट केलं आहे. कारण 2 सिलेंडर आहे ना बाजूला ठेवलेलं चांगलं नसतं. सिलेंडरच्याच बाजूला एक तेलाची किटली आहे. तर असा आहे आपला हा पहिला कॅबिनेट. आता त्याच्या बाजूचे आहे ना कॅबिनेट पाहूया. तर इथे पहा माझे ह्या 2 ट्रॉल्या आहेत. ह्या 2 ट्रॉल्यांमध्ये पण आहे ना भरपूर अशा बरण्या वगैरे बसतात. तर इथे पहा पहिल्या ट्रॉलीमध्ये आहे ना मी अशा ह्या काचेच्या बरण्या ठेवल्यात आणि ह्या काचेच्या बरण्यांची क्वालिटी पण आहे ना खूप छान आहे. झाकणंसुद्धा पहा किती छान आहेत. वरूनच आपल्याला दिसतंय त्या बरण्यांमध्ये काय ठेवलंय. तर इथे मी काजू, बदाम, अंजीर, अक्रोड असं काही ठेवते आणि काही बरण्यांमध्ये थोडे अशा डाळी वगैरे सुद्धा आहेत. आणि ह्या 2 ट्रॉल्या आहेत ना मला खूप आवडतात. आणि इथे पहा एकसारख्या बरण्या वगैरे ठेवल्यात ना त्यामुळे त्या दिसायला पण अजूनच छान दिसतात.
तर ही आपली एक ट्रॉली बघून झाली. त्या खालची ट्रॉली पाहूया. पहिले तुम्हाला मी वरती डब्बे दाखवले होते ना, त्याच प्रकारचे इथे हे डब्बे आहेत. तर एवढ्या ट्रॉलीमध्ये माझ्याबरोबर असे 8 डब्बे बसतात आणि प्रत्येक डब्यामध्ये ना 1 किलो डाळ वगैरे बसतं. तर इथे पहा मसूर डाळ, चणा डाळ, तूर डाळ, मूग डाळ हे सुद्धा इथे ठेवलेले आहे मी. एकामध्ये साबुदाणेसुद्धा आहेत, रवा आहे. असं 1 किलो धान्य एकदम आरामशीर बसतं आणि हे डब्बे आहेत ना पूर्ण एअरटाईट आहे बरं का. म्हणजे असं काही धान्य वगैरे आपण ठेवलं तर त्यामध्ये कीड वगैरे लागायला पण असं काही चान्स नाही. तर ही ट्रॉली पण आपली बघून झाली. बाजूच्या ट्रॉल्या बघूया. तर ही आपली ट्रॉलीमध्ये आहे ना सर्व आपलं दररोज स्वयंपाकासाठी जे लागतं, सुरी वगैरे, पक्कड, पळी, कलथा आणि पावभाजीचं मॅशर वगैरे असं सर्व काही ज्या मोठ्या वस्तू आहेत ना, त्या इथे असतात. कारण तिकडे पहिलं आपण बघितलं चमच्यांचं स्टँड आहे, तिथं फक्त चमचे वगैरेच असतात आणि बाकीचं जे स्वयंपाकासाठी लागणारं मोठं आहे ना आपलं कलथा वगैरे, ते सर्व ह्या ट्रॉलीमध्ये असतं. आता त्या खालची ट्रॉली आहे ना, त्यामध्ये सर्व असे टोप ठेवते मी. तर सर्व टोप असे एकात एक घालून ठेवलेत. तर हे पण आपले सर्व स्टीलचेच टोप आहेत. तर एखादा अर्धा ॲल्युमिनियमचा टोप आहे. ॲल्युमिनियम आता मी जास्त वापरत नाही. आणि इथे एक आपला मसाल्यांचा डब्बा असतो. तर पहिला आपण एक मसाल्याचा डब्बा बघितला. त्यामध्ये फक्त खडे मसाले असतात आणि यामध्ये दररोज आपल्याला जे पावडर मसाले लागतात ना, ते असतात इथे आणि इथून पटकन घ्यायला जमतं. आता या खालची ट्रॉली ना, यामध्ये 4 डब्बे ठेवलेले आहेत. तर दोन्ही डब्यांमध्ये ना वेगवेगळे असे 2 प्रकारचे तांदूळ आहेत आणि एका डब्यामध्ये असे थोडासा किराणा वगैरे आहे आणि हा खाऊचा डब्बा आहे मुलांचा. तर हे डब्बे जड असल्यामुळे ना ते मी हे खालच्याच असं ट्रॉलीमध्ये ठेवते. आता ही बाजूची ट्रॉली आहे दुसरी ती पाहूया. तर इथे सर्व माझे स्टीलचे छोटे डब्बे आहेत ना ते असतात. तर एकामध्ये पोहे, आपलं बेसन पीठ वगैरे, धना पावडर असं बरंच काय सामान आहे त्यामध्ये. तर हे सर्व एकसारखे डबे मी इथेच ठेवते आणि थोडे प्लास्टिकचे पण 2-3 डबे आहेत त्यांनासुद्धा मी इथेच जागा केली. तर ह्या छोट्या डब्यामध्ये जिरे असते. आता त्या खालील ट्रॉली आहे ना, या ट्रॉलीमध्ये आहेत ना 4 डबे आहेत. तर गव्हाचं पीठ वगैरे आणि इकडे ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि एका याच्या वरचं स्टीलचं भांडं आहे त्यामध्ये गूळ असतो. अशी आहे आपली ही ट्रॉली. एका किचन वट्ट्याखालील सगळे कॅबिनेट, ट्रॉली आपलं बघून झाले. तर आता हा दुसरा प्लॅटफॉर्म आहे ना किचनचा, तो पाहूया. तर इकडे ह्या प्लॅटफॉर्मच्या सुरुवातीलाच इकडे वरती पहा आवण ठेवायला जागा केली आहे. तर आवण हा ना आम्हाला खूप असा फायदेशीर ठरतो. पटकन आपल्याला पाणी वगैरे गरम करायचं असलं किंवा आपलं शिल्लक राहिलं जेवण, बनवलेलं जेवण पटकन गरम करायचं असलं ना, तर आवणचा खूप असा फायदा होतो. त्याचं कनेक्शन तिथे आहे आणि आवण ठेवायला तिथेच अशी जागा करून घेतली. आणि किचन वट्ट्यावरती ना इथे कॉर्नरला पहा एअर फ्रायर ठेवलेला आहे. तर एअर फ्रायरसुद्धा खूप फायद्याचं आहे बरं का. म्हणजे आपल्याला काही कमी तेलकट खायचं असलं तर त्याचा आहे ना खूप फायदा होतो. तर मी पटकन असे फ्राईज वगैरे तिथे करत असते. त्याच्याच बाजूला मिक्सर ठेवलेला आहे. तर मिक्सर पण तिथेच कनेक्शन आहे त्याचं. काही पटकन मसाला वगैरे वाटायचा असला तर फक्त थोडा पुढे खेचावं लागतो कारण वरती हे कॅबिनेट येतं ना, त्यामुळे मिक्सरचं भांडं तिथे बसत नाही. म्हणून फक्त थोडा पुढे खेचलं की लगेच झटपट मसाला वाटायला जमतं. म्हणजे सर्व असं सिस्टमॅटिक जागच्या जागी करून घेतलेलं आहे. आणि या किचन वाट्यावरतीच आपला भाज्या कट करण्यासाठीचा चॉपिंग बोर्ड वगैरे ठेवलेला असतो. आणि हे झाड दिसतंय ना तुम्हाला, ते ओरिजिनल आहे बरं का, बिलकुल असं आर्टिफिशियल वगैरे नाही. हे झाड पण आहे ना खूप मस्त वाटतं, त्यामुळे ह्या किचनमध्ये आहे ना फ्रेश वाटतं. तर चॉपिंग बोर्ड वगैरे इथंच असतो, त्यामुळे मी इथेच सर्व काय आपल्याला टोमॅटो भाजी काय कट करायच्या असल्या, कांदा वगैरे भाज्या सर्व कटिंगचं काम थोडक्यात याच प्लॅटफॉर्मवरती करते मी. इकडे दुसऱ्या किचन वाट्यावर फक्त गॅस वगैरे असतो, तिकडं जेवण शिजवण्याचं काम होतं आणि या प्लॅटफॉर्मवरती भाज्या कटिंग वगैरे हे सर्व काम इकडे होतं. आणि महत्त्वाचं काय आहे, इकडे कटिंग केल्यामुळे तिकडे किचन वाट्यावरती पसारा पण नाही होत आणि स्वयंपाक करायला पटकन जमतं. आणि इथेच मेन म्हणजे कसं याच प्लॅटफॉर्मवरती बेसिंग वगैरे पण आहे ना, त्यामुळे कटिंग काही केलं तर पटकन आपल्याला धुतासुद्धा येतं. हात वगैरे धुवायला एकदम बरं पडतं आणि लगेच चॉपिंग बोर्ड वगैरे पटकन असं धुवून टाकायचं. म्हणजे असं सोपं काम होतं. आणि किचन वाट्यावरती थोडं पण काही काम केलं, पाणी वगैरे पडलं, तर मला अशी सवय आहे, मी लगेच असं पटकन पुसून मस्त असं साफ करते. बिलकुल असं ठेवत नाही. तर अशीच सवय पाहिजे. त्यामुळे आपले किचन आहे ना स्वच्छ वाटतं. तर याच किचन वाट्यावरती ना मटका ठेवायलासुद्धा जागा केलेली आहे. आणि इथे बाजूला आहे ना प्युरेटसुद्धा बसवलेलं आहे. त्यामुळे त्याला पाईप लावले, मटका भरायला पण इझी जातं एकदम. आणि पाणी वगैरे काही सांडलं ते पण लगेच आपलं वॉश बेसिनमध्ये निघून जातं.
आणि मटका इथं ठेवायचं कारण म्हणजे इकडे किचनच्या समोरच आहे ना खूप मोठी अशी खिडकी आहे. तिथून मस्त अशी हवा येत राहते. मग पाणी पण आहे ना एकदम असं मस्त थंड होतं. तर एवढं मटक्यातच एवढं पाणी थंड होतं त्यामुळे फ्रीजमध्ये काही बाटल्या ठेवायची गरजच पडत नाही. आणि आम्ही सर्वजण आहे ना मटक्यातलंच पाणी पितो. त्यामुळे मी फ्रीजमध्ये काही बॉटल वगैरे भरून ठेवत नाही. मस्त नॅचरल थंड पाणी. तर भांडे घासण्यासाठी इथे पहा हा लिक्विड डिस्पेन्सर मागवलेला आहे. यामध्ये आहे ना खाली व्हिम लिक्विड वगैरे ठेवायला जागा आहे. वरती स्कॉच ब्राईट ठेवायला जागा आहे. आणि बाजूला आहे ना आपले हँड वॉशरचं लिक्विडसुद्धा ओतायला जागा आहे. त्यामुळे आहे ना हे लिक्विड डिस्पेन्सर ना खूप भारी आहे. मला तो खूप आवडतं. झटपट. आणि इथे पहा सिंकवरती जो नळ बसवला आहे ना तो मला खूपच आवडतो. म्हणजे आपण इतर वेळेस कसं किचन वट्टा धुताना किंवा किचनचे स्टाईल्स वगैरे धुताना हाताने पाणी मारतो ना, तशी करण्याची काहीच गरज नाही. आणि असं फवारासुद्धा मारता येतो त्याने आणि आपल्याला पाहिजे तिकडे हा रूट करता येतो नळाचा. त्यामुळे आहे ना भारी वाटतो हा नळ मला. तर इथे आपला दुसरा किचन प्लॅटफॉर्मसुद्धा पाहून झाला आहे. तर त्यावरचे कॅबिनेट पाहूया. तर प्युअरच्या बाजूचा हा कॅबिनेट आहे. तर यामध्ये 6 डबे ठेवलेले आहेत माझे. यामध्ये पण आपले कुरडई पापड वगैरे असं बरंचसं काही सामान असं ठेवलेलं आहे. तर सगळेच डबे मी तुम्हाला काही आता उघडून दाखवत नाही. फक्त ह्या कॅबिनेटमध्ये आहे ना 2 कप्पे आहेत. तर वरती पण 3 डबे असतात आणि खाली पण 3 डबे असतात. मग एकूण आपले ह्या कॅबिनेटमध्ये 6 डबे बसतात. आणि त्या कॅबिनेटच्या बाजूला हा दुसरा एक कॅबिनेट आहे. तर तिथे ह्या 2 किटल्या आहेत आणि इडलीचं भांडं वगैरे ठेवलेलं असतं. आणि त्या खालतीच आपलं अवन आहे. ते सुद्धा मी तुम्हाला पहिलंच दाखवलं आहे. तर अवनच्या बाजूला इथे मी टिश्यू पेपर वगैरे ठेवायला जागा केलेली आहे. आता किचन वट्ट्याखाली आहे ना दुसरे कॅबिनेट आहेत ते पाहूया. सिंकच्या खाली हे कॅबिनेट आहे ना, इथे एक अशी ट्रॉली ठेवलेली आहे. ती अशी मागे पुढे करता येते. तर इथे सर्व असं भांडे घासण्यासाठी लागणारा साबण, लिक्विड किंवा पितांबरी वगैरे आणि आपल्या डस्टबिनच्या बॅगसुद्धा इथेच ठेवते मी. तर अशी ही ट्रॉलीमध्ये जागा केलेली मी. आणि या ट्रॉलीच्याच बाजूला आपला डस्टबिन असतं. तर ह्या बाजूच्या ट्रॉल्या बघूयात. ती वरची आपली एक छोटी ट्रॉली आहे. यामध्ये व्हिडिओसाठी लागणारे सर्व बाऊल वगैरे असतात. मेजर कप आणि ही छोटीशी कढई आहे तीसुद्धा असते. म्हणजे यामध्ये जास्त करून आहे ना व्हिडिओसाठी लागणारं सामान आहे आणि बाकीचे ऑफिससाठी लागणारे टिफिन वगैरे आहेत. ही दुसरी ट्रॉली आहे. तर तिथे सर्व ग्लास, तांबे, थोड्या अशा वाट्या आहेत. त्याचबरोबर कॉफीचे मग वगैरे आहेत आणि छोट्या डिश सर्व इथे ठेवायला जागा आहे. त्या इथेच ठेवते मी. आणि हा आहे छोटासा माझा मिराचा ग्लास. आता खालची तिसरी ट्रॉली आहे ती पाहूया. तर या तिसऱ्या ट्रॉलीमध्ये सर्व जेवणाचे भांडे वगैरे असतात. तर इथे काही चिनी मातीच्या प्लेट आहेत आणि काही स्टीलचे ताटंसुद्धा आहेत. तर ह्या चिनी मातीच्या प्लेट आहेत ना ओव्हनमध्ये जेवण गरम करण्यासाठी ना खूप उपयोगी पडतात. काही भांडे आहेत आणि काही भांडे बरेचसे स्टीलचे आहेत ना डिशवॉशरला लावलेले आहेत. अशी आहे आपली ही ट्रॉली. त्या बाजूची ट्रॉली पाहूया आता. तर या ट्रॉलीमध्ये भरपूर असे पॅन आहेत. त्याचबरोबर काही कढया आहेत. सर्व असं मी एकात एक घालून ठेवले. त्यामुळे जागा कमी लागते. तर यामधील काही पॅन तुम्हाला व्हिडिओमध्ये नेहमीच पाहायला भेटत असतील. आणि इकडे एक स्टीलचा कुकरसुद्धा ठेवलेला आहे. मिक्सरचं भांडं आहे आणि व्हेजिटेबल कटर आहे. त्यामध्ये भाज्या वगैरे मस्त पटकन कापून होतात. तर अशी आहे आपली ट्रॉली. लास्टची ट्रॉली ही आपली. तर इथे मी कांदे, बटाटे, लसूण ठेवायला जागा केलेली आहे. तर इथे बाजूला जागा आहे म्हणून इथे मी काही पॅन वगैरे ठेवलेले आहेत. आणि इथे साईडला सुद्धा जागा आहे. तर तिथे वांगे वगैरे भाजायचं असतं ना आपलं ते ठेवलेलं आहे. आणि ह्या ट्रॉलीमध्ये कांदे बटाटे असतात. त्यामुळे हवा पास होण्यासाठी जागासुद्धा येते. त्यामुळे कांदे बटाटे बिलकुल असे खराब वगैरे होत नाही. त्यांना इथून हवासुद्धा भेटते. आणि इथे आहे माझा डबल डोअरचा LGचा फ्रीज. तर इथे आपले दोन्ही किचन ओटे आणि त्याखालील ट्रॉली, कॅबिनेट सर्व असं बघून झालं. पण किचन वाट्याच्या वरती पण आहे ना, तर वरतीसुद्धा असे मोठे मोठे कॅबिनेट आहेत. तिथे आहे ना दररोज न लागणारे सामान ठेवलेलं आहे. म्हणजे मोठे मोठे टोप वगैरे आणि अजून काही भांडे वगैरे न लागणारं सामान असं सर्व वरती कॅबिनेटमध्ये ठेवलेलं आहे. कारण ते दररोज लागत नाही. त्यामुळे खाली ठेवलं तर उगाच अडचण होते आणि आपल्याला स्वयंपाक वगैरे करायला पण खूप असं अडचण होते. म्हणून ते सर्व साहित्य असं वरतीच ठेवलेलं आहे. तर आपलं किचनमधील आता ट्रॉली, कॅबिनेट सर्व पाहून झाले. तर हा आहे आमचा किचनचा ड्राय एरिया. तर इथे मी डिशवॉशर ठेवलेला आहे. तर इथे डिशवॉशरमध्ये पण भरपूर असे भांडे घासून झालेले आहेत. आणि या अगोदर मी डिशवॉशरचा व्हिडिओ टाकलेला आहे. तो पण तुम्ही नक्की पहा. डिशवॉशर कसं काम करतो, कसे भांडे स्वच्छ निघतात, डिटेलमध्ये सर्व माहिती सांगितलेली. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. तर डिशवॉशरच्याच वरती एक लादी बसवलेली. त्यावरती ना मी झाडं ठेवते.
तर इथे माझ्याकडे जास्वंदीचं झाड आहे आणि अजून एक आहे फुलाचं झाड आहे. त्याचबरोबर आपली तुळस आहे. तुळस आणि जास्वंदीचे झाड काही छान आले. कारण इथे आहे ना किचनला खूप अशी मोठी खिडकी आहे स्लायडिंगची. त्यामुळे इथून आहे ना भरपूर सूर्यप्रकाश येतो आणि हवासुद्धा भरपूर येते. त्यामुळे इथे झाडं पण पहा किती भारी आलेत. आणि इथे किचनमध्येच तुळस असल्यामुळे ना पूजा वगैरे करायला पण मला बरं पडतं. डिशवॉशरच्याच बाजूला आहे ना स्लायडर ठेवलेली आहे. वरती आम्ही खूप असं कॅबिनेटमध्ये काही सामान ठेवलं आहे ना, तर ते काढायला ही स्लायडर बरी पडते. आणि ते बाजूला थोडी जागा होती त्यामुळे तिकडेच ठेवतो आम्ही. आणि झाडं ठेवलेत ना त्याच्या पाठीमागे आहे ना एक मोठं मस्त असं कॅबिनेट आहे. तर तिथं सर्व मी मशीनला लागणारी पावडर, डिशवॉशरला लागणारी पावडर किंवा किचनचे रुमाल आणि अजून बरंच असं छोटं मोठं सामान ठेवतो. तर असं आहे आपलं हे ड्राय एरियातील एक बाजू बघितली आपण. आता हे दुसऱ्या बाजूने पाहूया. तर इथे पहा एकाखाली एक असे 2 मशीन आहेत. तर एक खालती आहे ती आपली वॉशिंग मशीन आहे कपडे वगैरे धुण्यासाठी. त्यावरती असं मी कवरसुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे धुळीने ती खराब नाही होत. आणि वॉशिंग मशीनच्या वरतीच एक अशी लादी बसवून घेतलेली आहे. त्याच्यावरती ठेवलेला आहे ड्रायर. तर ड्रायरमध्ये आहे ना पूर्ण असे कपडे सुके होतात, बिलकुल असे ओले राहत नाही. तर मशीन आणि हे एकदम जवळ आहे त्यामुळे एकदम सोपं पडतं. खाली मशीनमध्ये कपडे धुतले की लगेच पटकन वरती टाकायचे. आणि आता बघा पावसाळा चालू आहे त्यामध्ये तर ड्रायरचा आम्हाला खूप असा फायदा होतो. बिलकुल असे कपडे वगैरे सुकत टाकायचं झंझटच नाही. तर कसं वाटलं तुम्हाला माझं किचन? आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच ना सर्व वस्तू कशा जागच्या जागी ठेवलेल्या आहेत आणि सर्व अशी व्यवस्था करून घेतलेली आहे. त्यामुळे बिलकुल असं स्वयंपाक करताना आहे ना टाईम असा वेस्ट होत नाही. झटपट आपलं जेवण तयार होतं. त्याचबरोबर स्वयंपाक करायलासुद्धा बिलकुल असा कंटाळा वगैरे येत नाही. मस्त फ्रेश वाटतं. तर ही माझी किचनची सुबक मांडणी तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कॅबिनेटचं किचन वाट्याचं कॉम्बिनेशन कसं आवडलं तुम्हाला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर आजचा हा माझा किचनचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.